जय श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्तो. आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकताना डोळे पाणावतील, मन भक्तीने भरून येईल आणि शेवटी प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव येईल, विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. ही कथा आहे भगवान श्रीकृष्ण, माता रुक्मिणी आणि महान भक्त पुंडलिक यांची. द्वारकेमध्ये श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी आनंदाने राज्य करत होते. एके दिवस रुक्मिणी मातांनी श्रीकृष्णांना विचारले, नाथ, तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करते, मी की तुमचे भक्त? भगवान श्रीकृष्ण मन स्मित करून म्हणाले, रुक्मिणी, माझ्यासाठी भक्तांचे प्रेम अमूल्य असते. जो निस्वार्थ भावाने भक्ती करतो, ज्याच्याकडे मी स्वतः धावत जातो. रुक्मिणी ना आश्चर्य वाटले. असा कोण भक्त आहे? भगवान म्हणाले, चल तुला दाखवतो. दोघी साध्या वेशात पृथ्वीवर आले. ते एका छोट्याशा घराजवळ पोहोचले. त्या घरात पुंडलिक नावाचा युवक आपल्या वृद्ध आई वडिलांचे पाय दाबत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, तो फक्त सेवाभाव. भगवान दारात उभे राहिले आणि त्याला आवाज देऊ लागले, पुंडलिका, आम्ही तुझ्या भेटीस आलो. पुंडलिकाने मागे पाहिले. त्याला जाणवले की हे सामान्य पाहुणे नाहीत. पण त्याने आई वडिलांची सेवा सोडली नाही. तो नम्रपणे म्हणाला, प्रभू, मला क्षमा करा, मला माफ करा. माझ्यासाठी आई वडिलांची सेवा हीच तुमची सेवा आहे. कृपा करून काही क्षण थांबा. आजूबाजूला पाहून त्याने जवळची एक वीट उचलली आणि भगवानाकडे सरकवली. वीट भगवानाकडे सरकवल्याच्या नंतर म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर उभे राहा. मी सेवा पूर्ण करून लगेच तुमच्या चरणी येतो. काही क्षण होताच न होताच क्षणभर संपूर्ण सृष्टी जणू काही शांत झाली आणि त्या सृष्टीला पण एक नवलच वाटलं. सृष्टीला असं वाटलं की खरंच ही भक्ती किती मोठी आहे. सृष्टी शांत झाली. रुक्मिणी माता श्री कृष्णाकडे पाहू लागल्या. भगवानांच्या डोळ्यात आनंद अश्रू चमकत होते. ते म्हणाले, धन्य आहे हा भक्त, ज्याने आई वडिलांच्या सेवेला माझ्या दर्शनापेक्षाही मोठे स्थान दिले. भगवान त्या विटेवर उभे राहिले, दोन्ही हात कमरेवर ठेवले. माता रुक्मिणी त्यांच्या शेजारी उभ्या राहिल्या. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक धावत आला. तो भगवानांच्या चरणी लोटांगण घालून रडू लागला, प्रभू, हे प्रभू, माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. भगवानांनी त्याला उठवले, पुंडलिका, तू अपराध केला नाहीस. तू जगाला भक्तीचा खरा अर्थ शिकवला आहेस. भगवान पुढे म्हणाले, आजपासून मी या विटेवरच उभा राहीन. जो कोणी प्रेमाने माझ्याकडे येईल त्याला मी दर्शन देईन. असे म्हणत भगवान श्रीकृष्ण मात्र आता विठ्ठलाच्या रूपात पंढरपुरात आपण बघतच आहात. विठ्ठलाच्या रूपात आज ते एका विटेवर उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी रुक्मिणी माता या सुद्धा आहेत. माता रुक्मिणी भक्तासाठी इथेच राहिल्या. तेव्हापासून लाखो वारकरी दरवर्षी पायीवारी करतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी वृद्ध, कोणी लहान, पण सर्वांच्या ओठावर एकच नाम, विठ्ठल विठ्ठल. जे हरी विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा आणि असंख्य संतांनी या विठ्ठल भक्तीची पताका उंचावली. भक्त हो, या कथेतून आपण काय शिकलो? काय वाटतं तुम्हाला? पहिले आई वडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा. दुसरी, भक्तीमध्ये अहंकार नसावा. तिसरे, देवाला सोन्या चांदीचे दागिने नकोत, त्याला प्रेम, श्रद्धा आणि निर्मळ मन हवे. म्हणूनच आजही विठ्ठल भक्तांची वाट पाहत विटेवर उभा आहे. तो कोण? जणू श्रीकृष्णाच्या रूपात विठ्ठलच.
तो जणू प्रत्येकाला म्हणतो, माझ्याकडे ये, माझ्याकडे एकदा बघ. आई वडिलांची सेवा कर. आई वडील हे सर्व प्रथम श्रेणी आहेत. माझी सेवा ही दुय्यम श्रेणी आहे. तुझे दुःख मनाला सांग, मी तुझ्यासोबत आहे. चला शेवटी सर्वांनी मनापासून नामस्मरण करूया. पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. श्री कथा. आणि ही कथा जर तुम्हाला मनाला भावली असेल तर विठ्ठलाचे नाम घ्या, आपल्या आई वडिलांचा आदर करा आणि भक्तीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण.